निवडणुका कामावर नाही राहिल्या, दामावर झाल्या. कोण किसमे कितना है दम, कोणाच्या पॅन्टीला किती मोठे मोठे खिशे आणि ते किती कोण मोकळं करते त्याच्यावर होणाऱ्या निवडणुका. आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुका बघितल्या, नगरपालिकेच्या बघितल्या. महानगरपालिकेला आमच्या इथं तुम्हाला सांगतो एका मताला 10,000 आणि शेवटी 15,000 रुपये एका मताला. आता विचार करा, अशा स्वरूपाच्या अघोरी पद्धतीच्या निवडणुका होऊ घातल्या. ह्या व्यासपीठावर बसलेले जे आमचे उमेदवार आहेत त्यांनी पुरे वावर विकले तर त्याच्या निवडणुका होत नाही. बदल का सांगा. मग वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला या नगरपालिकेच्या सदस्यापासून ते लोकसभेच्या सदस्यापर्यंतचा बहुमान दिला आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब करणारे तुम्ही मतदार आहात. तुम्हाला मी कधी चहा सुद्धा पाहिजे की नाही मला माहित नाही. माझ्या घरी कोणी आल्या असं तर पाहिलं असं येऊन मी तुम्हाला काय पाहिजे नाही. पण तुम्ही ज्या मन मोठेपणानं, ज्या उदार अंतर्करणानं जे मतदान रूपी दान मला दिलंय ते मी ह्या जन्मी नाही 7 जन्मी विसरू शकणार नाही. एवढं तुमचे माझ्यावर उपकार आहे. परंतु जसं जसं हे शिंदे गट वेगळा झाला, भारतीय जनता पार्टीने जसे आपले पाय पसरायला सुरुवात केली तसतसं राजकारणाची सगळी समीकरणं बदलून गेली. बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये आम्ही समाजसेवा करून नावारूपाला आलो. लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हायचं आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं. कोणी रक्तदान द्यायचंय रक्तदान करा, कोणाला दवाखान्यात मदत पाहिजे द्या, कोणाला डब्याची मदत करायची द्या, कुठल्याही कोणाचं भांडण झालंय तर तिथं मदत करा, कुठं अन्याय व्हायला तिथं उभं राहा, शिक्षणाची करा, लग्नाची करा. अनेक प्रकारच्या मदती करण्याचं शिकवण आम्हाला वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंमुळे मिळाली. पण त्या बाळासाहेब ठाकरेंचे विचार आता ह्या पैशाच्या तालमीमध्ये सगळे विकले गेले ते काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली. पण अशा परिस्थितीत सुद्धा या परभणी जिल्ह्यातला मतदार आजही बाळासाहेबांच्या विचाराशी ठाम आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यामुळे माझी सर्व मतदार बंधू भगिनींना मला विनंती करायची की उद्याची जिल्हा परिषदेची निवडणूक ही आपल्यासाठी अत्यंत महत्वाची का आहे. देवाच्या साक्षीनं या मंदिरात मी तुम्हाला सांगतो, जे सांगेल ते खरं सांगेल, खोटं काय सांगितलं असलं तर तुमचे जोडेल माझं डोकं. परंतु राजकारण किती खालच्या पातळीला गेले हे जर आपल्याला बघायचं असेल तर ह्या ठिकाणच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवाराचं उदाहरण तुम्हाला मी या ठिकाणी देणार आहे.